नमस्कार प्रेक्षकांनो, BLW न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कन्नड भूमी दर्शनमध्ये आज आपण पाहणार आहोत महात्मा बसवण्ण यांची कर्मभूमी म्हणजेच बसव कल्याण। बसव कल्याणमध्ये आल्यानंतर आपल्याला महात्मा बसवण्ण यांचा हा 108 फुटाचा पुतळा पाहायला मिळेल। याच ठिकाणी 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्ण यांचे घर होते। महात्मा बसवण्ण यांच्या घराचे नाव महामने असे होते। महामने म्हणजेच मोठे घर असा त्याचा अर्थ होतो। कल्याण क्रांतीमध्ये ह्या घराला आग लावण्यात आली होती। घरामध्ये जी काही वचने होती ती वचने जाळली गेली होती आणि आज त्या ठिकाणी महात्मा बसवण्ण यांचा हा अश्वारूढ पुतळा आपल्याला पाहायला मिळतो। सर्व शरण येऊन महात्मा बसवण्णांच्या घरी जेवण करत असत आणि 1,96,000 जी जंगमे दासोह करत असल ती जंगमे महात्मा बसवण्ण यांच्या या महामनेमध्ये येऊनच करत असत। पुतळ्याच्या आजूबाजूला नयनरम्य निसर्गरम्य असे वातावरण आपल्याला पाहायला मिळते। कितीही दुरून पाहिल्यानंतर हा पुतळा बसव कल्याण नगरीमध्ये दिसून येतो। आजूबाजूच्या परिसरामध्ये जी 12व्या शतकामध्ये शरण होती त्या शरणांची असे आकृती रचण्यात आलेली आहे। म्हणजेच जे शरण जे कायक करत होते त्याच पद्धतीने हे पुतळे आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात। महात्मा बसवण्ण म्हणत असत की जात कुणी घेऊन जन्माला येत नाही तर त्याच्या कायकावरून त्याची जात ही आपल्याला दिसून येते। म्हणून त्या काळामध्ये म्हणजेच 12व्या शतकामध्ये जे जे शरण होते ते जे जे कायक करत होते त्या सर्व शरणांची अशी प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते। बसव कल्याण नगरी म्हणजेच महात्मा बसवण्ण यांची कर्मभूमी, ज्यांनी या बसव कल्याण नगरीमध्ये आपले सर्व कायक केलेले आहेत। आपण पाहू शकत आहात विविध असे शरणांची प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जे जे कायक शरण त्या काळामध्ये करत असत ते कायक या प्रतिकृतीमधून आपल्याला दाखवून देण्यात आलेले आहेत। सुंदर असे हे बसव कल्याण आपल्याला महात्मा बसवण्णांची व 770 शरणांची आठवण करून देतो। आपण प्रत्येकाने या ठिकाणी नक्कीच जायला पाहिजे। 12व्या शतकातला हा जो धगधगता इतिहास आहे तो आपण आपल्या डोळ्यांनी पाहायला पाहिजेत। जो कुंभार जातीचा होता तो मडके बनवण्याचे काम करत होता, असं प्रत्येकांची प्रतिकृती साक्षात अशी आपल्या समोर उभी राहते ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो। प्रत्येकाने बसव कल्याणला जाऊन महात्मा बसवण्ण व 700 शरणांचा इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहायला पाहिजे। आपण पाहू शकत आहात शरणीसुद्धा यामध्ये आपल्याला दिसत आहेत, शरणसुद्धा आपल्याला दिसत आहेत। हे मोळी विकणारे मोळीगे मारय्या व त्यांची पत्नी आहे, आपण पाहत आहोत। प्रत्येक शरणांची हुबेहूब अशी प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी दिसून येते। नक्कीच आपण सर्वांनी या ठिकाणी जाऊन भेट देऊन हा जो इतिहास आहे तो आपल्या डोळ्यांनी आपण पाहायला पाहिजेत। हे 770 शरण हुबेहूब आपल्याला दिसून येतात। यानंतर जे येळेहट्टूची शिक्षा म्हणजेच शिलवंत चांभार हरळय्या व मधुवरस यांना दिले आहे ते त्यांचे ठिकाण, त्यानंतर हे महात्मा बसवण्ण हे हुबेहूब आपल्याला सर्व दिसून येतो। हे एकमेकांशी संवाद साधत आहेत। जो शिलवंतचा विवाह सोहळा म्हणजेच कल्याण महोत्सव पार पडणार होता त्या अगोदर सर्वांना इष्टलिंग दीक्षा देऊन महात्मा बसवण्णांनी त्यांना लिंगवंत केलं होतं, लिंगायत बनवलं होतं आणि त्यानंतर शिलवंत व मधुवती यांचा विवाह महात्मा बसवण्णांनी त्या काळामध्ये म्हणजेच कल्याण महोत्सव साजरा केला होता। हे आपण पाहत आहात चांभार हरळय्या व त्यांची पत्नी कल्याणमा हे शरणसुद्धा इथं आपल्याला दिसून येतात। त्यांनी आपल्या कातडीने म्हणजेच आपल्या त्वचेची कातडी काढून महात्मा बसवण्णासाठी जोडे बनवले होते तो हा क्षण, आणि महात्मा बसवण्णांनी ते जोडे पायात न घालता डोक्यावर घेतले होते। यानंतर पुढचा इतिहास। 12व्या शतकामध्ये जे कायक वेगवेगळ्या पद्धतीचे होते त्यांचे हे अतिशय सुंदर अशा प्रतिमा या अनुभव मंडपामध्ये लावण्यात आलेल्या आहेत। आपण त्या संदर्भात माहिती घेऊया। हे सर्व शरण त्या काळामध्ये आपले आपले कायक करायचे। हेच कायक पुढे
जातीच्या माध्यमातून समोर आल्याचं वचन महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे. हे शून्य पठ्याधीश आहे. त्या काळामध्ये अनुभव मंटपाचे सभापती म्हणून अल्लम प्रभुदेव यांची अशा पद्धतीने शून्यपीठाधीशावर नियुक्ती करण्यात आलेली होती. ही पहिली भारतीय संसद आणि जागतिक संसद म्हणून याचा गौरव इंग्लंड या देशाने केलेला आहे. ही प्रतिमा बरंचसं काही सांगून जाते. खरं तर महिलांना ज्या काळामध्ये मंदिर प्रवेश नव्हता, शिक्षणाची दारे बंद होती, त्या काळामध्ये महात्मा बसवण्णांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करून अशा पद्धतीनं त्या काळामध्ये महिलांना मुक्तीचे पंख दिले. ही शरणी सत्याक्का आहे. ही झाडू मारण्याचं काम करायची. एक वेळेस ती झाडत असताना तिथेच सोन्याचे काही तुकडे पडतात, पण ती सोन्यासहितच पूर्ण पालापाचोळा करते आणि पाहणारे म्हणतात की सत्याक्का ते तर सोनं आहे. त्यावेळेस ती असं म्हणते की आमच्या लेखी तो पालापाचोळाच आहे. जे काम करून मिळतं तेच आम्ही स्वीकारतो. अशा पद्धतीचा श्रमप्रतिष्ठेचा खरा सिद्धांत या जगाच्या मातीला शरणांनी दिलेला आहे. ही प्रतिमा आपल्याला अतिशय स्त्री पुरुष समानतेचा द्योतक आहे, कारण इथे ती शरणी ही वचन लिहित आहे आणि पुरुष आपल्या मनातील जे काही अध्यात्म आहे ते सांगत आहे. यावरून त्या काळामध्ये स्त्री पुरुष समानता ही भारतामध्ये नांदत होती आणि अनुभव मंटपामध्ये ती प्रस्थापित करण्यामध्ये महात्मा बसवेश्वरांची मोठा पुढाकार घेतल्याचं आपल्याला दिसतं. ही सामूहिक इष्टलिंग दीक्षा आहे. अशा पद्धतीने सामूहिक इष्टलिंग दीक्षा इथे दिल्या जाते. अतिशय धार्मिक असं वातावरण. खरं तर उन्हाळी सुट्टीमध्ये इथे 5 दिवसाचं शिबिर झालेलं आहे आणि हे सर्व लहान लेकरांनी 5 दिवसाचं शिबिर पूर्ण केल्यानंतर आता त्यांना सामूहिक इष्टलिंग दीक्षा दिली जात आहे. हा प्रयोग खऱ्या अर्थाने 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी सर्वप्रथम या भारताच्या मातीमध्ये करून येथे लिंगायत धर्माची स्थापना केली. डॉक्टर पट्टदेवरू अप्पाजी हे सर्व मुलांना सामूहिक इष्टलिंग दीक्षा देत आहेत. संपूर्ण विधिवत ही सामूहिक इष्टलिंग दीक्षा इथे पार पडत आहे. अतिशय आनंदी वातावरणामध्ये अध्यात्मातली ही शक्ती या लेकरांच्या गळ्यामध्ये इष्टलिंगाच्या माध्यमातून गुरु बसवण्णांनी 12व्या शतकात जी दिली ती देण आज या लेकरांच्या गळ्यामध्ये इष्टलिंगाच्या माध्यमातून परिधान केल्या जात आहे. अतिशय सहज, साधा आणि सोपा, वैज्ञानिक असा हा धर्म या भारताच्या मातीला विश्वगुरू बसवण्णा यांनी दिलेला आहे. ही सर्व वेगवेगळ्या जातीतील ही मुले आहेत आणि आज त्यांची इष्टलिंग दीक्षा होत आहे. 5 दिवसाचं इथं संस्कार शिबिर होतं. त्या शिबिराची सांगता आजच्या दिवशी होत असताना